नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। मूळ संख्या, ज्या संख्यांना फक्त दोनच विभाजक असतात तीच संख्या आणि एक अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। आता बघा, ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, कोणते दोन विभाजक? तर तीच संख्या म्हणजे जी संख्या आपल्याला दिलेली असते ती, आणि दुसरं म्हणजे एक, हे दोनच विभाजक असणाऱ्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मग मूळ संख्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। कोणाला म्हणायचं मूळ संख्या ते आपण समजून घेऊयात। आपण एक हा अंक घेतला, या संख्येला आपण जर विभाजक पाडले तर एक हा एकच संख्या आहे की एकच्या पाड्यामध्ये एक आहे। त्यानंतर दोन हा अंक आपण घेतला तर दोन हा अंक दोनच्या पण पाड्यात आहे आणि एकच्या पण पाड्यामध्ये आहे। त्याचबरोबर आपण तीन हा जर अंक घेतला तर तीनचे विभाजक कोणकोणते आहेत? एक, तीन। त्यानंतर चार हा जर अंक घेतला तर त्याचे विभाजक एक, दोन, चार। पाच हा अंक घेतला तर एक, पाच। सहा हा अंक घेतला तर एक, दोन, तीन, सहा। सात हा अंक घेतला तर एक, सात। म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला त्या संख्येचे आपण विभाजक पाडतो किंवा आपण त्याचे अवयव घेतो। आता हे जे त्यांचे भाग पाडलेले आहेत त्यामध्ये ज्या संख्येला तीच संख्या आणि एक असे विभाजक कुठे कुठे आहेत ते आपण पाहूयात। ही संख्या याच्यामध्ये येत नाही, या संख्येला मात्र तीच संख्या आणि एक हे दोन विभाजक आहेत। या संख्येला देखील तीच संख्या आणि एक हे दोन विभाजक आहेत। या संख्येमध्ये तीच संख्या आणि एक हे दोन विभाजका व्यतिरिक्त तिसरा विभाजक आहे, म्हणजेच ही संख्या मूळ संख्या नाही। पाच तीच संख्या आणि एक विभाजक आहे, एक, दोन, तीन, सहा, म्हणजे इथे चार अवयव आहेत, म्हणजेच ही संख्या मूळ संख्या नाही। एक, सात दोनच अवयव आहेत म्हणजे ही मूळ संख्या आहे। म्हणजे अशा पद्धतीने ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असं म्हणतो। मग एक पासून 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत ते आपण समजून घेऊयात। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण पाहूयात। म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये सुरुवातीला 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97। अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत, त्या सर्वांनी नीट समजून घ्याव्यात। 1 ते 10 पर्यंत 1, 2, 3, 4 अशा चार मूळ संख्या आहेत। 11 ते 20 पर्यंत 1, 2, 3, 4 अशा चार मूळ संख्या आहेत। 21 ते 30 पर्यंतच्या दोन मूळ संख्या आहेत। 31 ते 40 पर्यंत दोन मूळ संख्या आहेत। 51 ते 50 पर्यंत तीन मूळ संख्या आहेत। 51 ते 60 पर्यंत दोन मूळ संख्या आहेत। 61 ते 70 पर्यंत दोन मूळ संख्या आहेत। 71 ते 80 पर्यंत 3, 81 ते 90 पर्यंत 2 आणि 91 ते 100 पर्यंत एक मूळ संख्या आहे।
म्हणजे जर आपण या सर्व संख्यांचा जर विचार केला तर जवळपास 25 मूळ संख्या आहेत ज्या 1 ते 100 पर्यंत आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. मग 1 ते 100 पर्यंत जर 25 मूळ संख्या असतील तर हे सगळं एवढ्या संख्या किंवा हा कशा प्रकारे तक्ता लक्षात ठेवायचा तो सर्वांनी नीट लक्षात ठेवून घ्या. एकदा नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. यामध्ये काय केलं आहे 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 पर्यंतच्या 4 मूळ संख्या आहेत. या दोघांचा आपण एक गट बनवूया म्हणजे काय तयार झालं 44. इथं पण 2 संख्या आहेत म्हणजे या दोघांचा एक गट तयार करूया 22. त्यानंतर इकडे 3 2 2 यांचा एक गट बनवूया. पुढे 3 2 1 या तिघांचा एक गट बनवूया. म्हणजेच काय तयार होईल बघा 44 22 322 321. बघा लक्षात ठेवा 44 22 322 321. या पद्धतीने तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या सहज लक्षात ठेवू शकता. याच्या मधून तुमच्या असं लक्षात येईल की हे एक मोबाईल नंबर सारखं आपण पाठ करून ठेवूया 44 22 322 321. जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल की 44 जर तुम्ही मांडलं तर 1 ते 10 पर्यंतचे 4 आणि 11 ते 20 पर्यंतचे 4 संख्या आहेत. मग तुम्हाला परीक्षेमध्ये जर त्यांनी प्रश्न विचारला की 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत मग आपण काय करूया 44 22 322 म्हणजे इथपर्यंतचे 50 येतं. मग यांचा विचार करू 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या 15 मूळ संख्या आहेत. असं पटकन आपल्याला उत्तर येईल. जर आपण हे पाठ केलेल्या असत्या संख्या तर 2 3 5 7 11 13 17 19 अशा संख्या आपल्याला मोजत बसाव्या लागल्या असत्या आणि एक जर संख्या चुकली तर आपल्याला उत्तर 100% चुकवावं लागेल. त्याचबरोबर ते आणखी एखादा प्रश्न विचारतील 1 ते 25 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत. मग 1 ते 25 पर्यंत म्हणजे 20 पर्यंतच्या 4 आणि 4 8 मूळ संख्या. इथे 30 पर्यंतच्या 2 आहेत परंतु आपल्याला 25 पर्यंतच्या विचारलेल्या असल्यामुळे आपण फक्त एवढी एकच संख्या घेणार आहोत म्हणजे 4 आणि 4 8 आणि इथली 1 9 मूळ संख्या तयार झाल्या. पुढे जर त्यांनी विचारलं की 51 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत तर लगेच आपल्याला मोजता येईल 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 म्हणजे त्या सर्व संख्या किती आहेत एकूण 10. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जर नंबर तुम्ही सहज लक्षात ठेवला तर कोणत्या भागापर्यंत किती संख्या आहेत ते आपल्याला सहज सांगता येतील. माझ्या माहितीनुसार हे तुम्हाला सर्वांना समजले असेल. तुम्ही सर्वांनी लिहून घ्यावं किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा. मूळ संख्येसंदर्भात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत ते सर्वांनी काळजीपूर्वक ऐकून घ्या. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत जे आपण मगाशी पाहिलेलं होतं. त्या सर्व संख्यांमध्ये 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे म्हणजे मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून झालेली आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम आहेत. फक्त 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. 3 ही पहिली विषम मूळ संख्या आहे म्हणजे मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते आहे परंतु 2 ही समसंख्या आहे आणि उरलेल्या सर्व संख्या या कशा आहेत विषम संख्या आहेत. म्हणून पहिली विषम संख्या जर विचारली तर ती कोणती असणार आहे 3. त्यानंतर 7 ही सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे. त्यांनी जर विचारले की सर्वात मोठी मूळ संख्या कोणती तर आपण मोठी संख्या सांगू शकत नाही परंतु त्याला एक जर बंधन घातलं सर्वात मोठी एक अंकी संख्या तर आपल्याला 7 हा अंक सांगता येईल. त्यानंतर 11 ही सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे. 97 ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे. म्हणजे ज्या पद्धतीने 2 अंकी संख्येचा विचार केला तर 11 ही सर्वात लहान मूळ संख्या आली 97 ही सर्वात मोठी मूळ संख्या आली. एकूण एक अंकी मूळ संख्या आहेत 4
आणि 2 अंकी मूळ संख्या आहेत 21, या सर्वांची जर बेरीज केली तर होते 25, परंतु 1 ही संख्या मूळ संख्या नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती आधारित येणारा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असणार आहे, तर पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज कोणती किंवा 4 मूळ संख्यांची बेरीज किती, आपण लगेच त्या 4 मूळ संख्या मांडून घ्यायच्या, त्यांची बेरीज काढायची. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या या दोघांची बेरीज विचारतील किंवा या दोघांचा फरक विचारतील किंवा या दोघांचा गुणाकार विचारतील. तशाच पद्धतीने सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या असं एकत्रितरित्या करून ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. जर तुम्ही हे सर्व मुद्दे लक्षात ठेवले तर तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर काही अडचण येणार नाही. मला असं वाटतं तुम्ही हे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यावं किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा.